अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, मी तुम्हाला आज स्वामी समर्थांची अशी एक सेवा सांगणार आहे जी केवळ 3 दिवस केली तरी स्वामी महाराज तुमची किमान एक तरी महत्त्वाची इच्छा नक्कीच पूर्ण करतील, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे बरं का. ही सेवा अत्यंत सोपी आहे, पण ती पूर्ण श्रद्धेने आणि निष्ठेने करणं खूप महत्त्वाचं आहे. चला तर मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया ही 3 दिवसांची स्वामी सेवा कशी करायची आणि त्याचे नियम काय आहेत. तर मित्रांनो, स्वामी सेवा म्हणजे केवळ काही विधी करणं नव्हे, तर ती आपल्या मनाची, आत्म्याची शुद्धी आहे. स्वामींवर दृढ विश्वास ठेवून केलेली कोणतीही सेवा फलदायी ठरते. विशेषतः 3 दिवसाची सेवा अनेक भक्तांसाठी वरदानच ठरते. ही सेवा तुम्ही तुमच्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी सुरू करू शकता, पण मंगळवार, गुरुवार किंवा पौर्णिमेच्या दिवशी सुरू करणं अधिक शुभ मानलं जातं. ही सेवा सुरू करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घ्या. त्या म्हणजे सेवा करण्यापूर्वी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. स्वामींच्या मूर्तीसमोर किंवा फोटोसमोर एक स्वच्छ आसन घेऊन बसावं. सेवा सुरू करण्यापूर्वी स्वामींना हात जोडून आपली इच्छा सांगावी की ही 3 दिवसाची सेवा मी पूर्ण श्रद्धेने करत आहे. माझी अमुक इच्छा आहे, ती पूर्ण हो असा संकल्प करावा. यामध्ये आपली इच्छा सांगावी. एक शुद्ध तुपाचा दिवा स्वामींसमोर प्रज्वलित करावा. शक्य असल्यास 3ही दिवस स्वामींना गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. आता या 3 दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तर सकाळची सेवा, ज्यामध्ये संकल्प केल्यानंतर स्वामींच्या पादुकांचं दर्शन घ्या जर त्या असतील तर, किंवा त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन त्यांना नमस्कार करावा. त्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. जपमाळ वापरली तर अधिकच उत्तम. जर पूर्ण पोथीचं वाचन शक्य नसेल तर सारामृताची पोथी ही छोटीशी असल्याने ती 3 दिवसांमध्ये सहज वाचता येऊ शकते. त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठण करा. त्यानंतर सायंकाळी स्वामींची आरती करा आणि नैवेद्य दाखवावा. सायंकाळच्या सेवेमध्ये दिव्याला पुन्हा प्रज्वलित करून स्वामींचे स्मरण करा. पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करा. स्वामींवर श्रद्धेने मन एकाग्र करा आणि आपल्या इच्छेने स्मरण करा. त्यानंतर दुसऱ्या दिवशीची सेवा म्हणजे पुन्हा स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावी. दीर्घ श्वास घेऊन स्वामींचे स्मरण करावं. मंत्र जपत सुरुवात करावी. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथीमधील पुढील अध्यायाचे वाचन करावे. श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठण करावं. सायंकाळी स्वामींची आरती करावी, नैवेद्य दाखवावा. पुन्हा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. या दिवशी तुम्ही स्वामींच्या एखाद्या चमत्काराची कथा किंवा अनुभव ऐकू शकता किंवा वाचू शकता. त्यामुळे तुमची श्रद्धा अधिक दृढ होईल. आता 3ऱ्या दिवशी सुद्धा अशीच सेवा करायची आहे. नित्यक्रम करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप 108 वेळा करा. पोथी वाचावी. श्री स्वामी समर्थ सारामृत या पोथीतील उर्वरित अध्यायाचं वाचन करून पोथी समाप्त करावी. श्री स्वामी समर्थ अष्टकाचं पठण करावं, आरती करावी आणि नैवेद्य दाखवावा. शक्य असल्यास या दिवशी एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करावं किंवा यथाशक्ती दक्षिणा द्यावी. कारण दान करणं हे सेवेला पूर्णत्व देतं असं मानलं जातं. त्यानंतर स्वामींसमोर एक नारळ ठेवून आपली इच्छा स्वामींच्या चरणी अर्पण केली आहे अशी भावना ठेवून एक तांब्याभर पाणी स्वामींच्या चरणी अर्पण करावं, ज्याला उदक सोडणं असं म्हणतात. हे उदक सोडून झालं की सेवा समाप्त होते. सेवा पूर्ण झाल्यानंतर स्वामींच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करावी. त्यांना तुमच्या सेवेमध्ये झालेल्या चुकांबद्दल क्षमा याचना मागावी आणि तुमची इच्छा पूर्ण करण्याची प्रार्थना करावी. सेवा संपल्यानंतर प्रसाद म्हणून गोड पदार्थ वाटू शकता. तर मंडळी, ही सेवा करताना सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमची दृढ श्रद्धा आणि सबुरी. स्वामी समर्थांनी सांगितलंय, भिवू नकोस,
मी तुझ्या पाठीशी आहे. या सेवेमुळे केवळ तुमची इच्छा पूर्ण होते असं नाही, तर तुम्हाला मानसिक शांती देखील मिळते. नकारात्मक विचार दूर होतात आणि जीवनामध्ये एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे. कोणी नोकरीसाठी, कोणी संततीसाठी, कोणी आरोग्यासाठी, तर कोणी आर्थिक स्थैर्यासाठी ही सेवा केलेली आहे आणि त्यांचे अनुभव खूपच अद्भुत आहेत. स्वामींनी कधीही कोणाला निराश केलेलं नाही. तुमची इच्छा स्वामींच्या योजनेनुसार आणि तुमच्या कर्माप्रमाणे योग्य वेळी नक्कीच पूर्ण होईल. तर मंडळी, तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या इच्छा पूर्ण करायच्या असतील तर आजच ही 3 दिवसाची स्वामी सेवा सुरू करा. पूर्ण विश्वासानं आणि निष्ठेनं केलेली ही सेवा कधीही व्यर्थ जात नाही. स्वामी तुमच्या सोबत आहेत ही भावना सतत मनात ठेवा. या सेवेबद्दल तुमचे काय विचार आहेत, किंवा तुम्ही कधी अशी स्वामी सेवा केली आहे का? तुमचे अनुभव मला कमेंटमध्ये नक्की सांगा. कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.